गेल्या आठवड्यात करवीर तालुक्यातील कोपारडे ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांना नदीला दूषित पाणी आल्यानं पाणी उकळून पिण्याच्या सूचना दिल्या होत्या। कळे गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर कुंभी नदीत मिसळतं। तसंच सांगरूळ धरणाजवळ शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी अडवून ठेवलं जातं। यामुळे पाण्याचा रंग काळा झाला असल्याची चर्चा आहे। परिणामी सांगरूळ धरणाजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत झालेत। हेच दूषित पाणी पुढे भोगावती नदीमार्गे पंचगंगा नदीत मिसळतं। या नदीवर पिण्याच्या पाण्याची योजना आहेत। कुंभी नदीतून कोपारडे, सांगरूळ, मल्हारपेठ, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे, मरळी या गावासाठी पिण्याचा पाणी पुरवठा ग्रामपंचायत मार्फत केला जातो। कळे धरणाच्या जवळच कळे ते बाजार भोगाव या मार्गावरील सर्व सांडपाणी कळे धरणाच्या पश्चिमेला मोठ्या प्रमाणात नदीत मिसळतं। यामुळे वारंवार नदीतील पाणी दूषित होतंय। या दिवसात उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची टंचाई होईल यासाठी पाणी अडवून धरल्यानं पाण्याला काळा रंग आलाय। पाण्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली असून मोठे मोठे मासे मृत झालेत। यामुळेच कोपारडे ग्रामपंचायतीनं गावात पाणी उकळून पिण्याच्या सूचना दिल्यात। सांगरूळ धरण संस्थेनं बर्गे काढावेत आणि साचलेलं दूषित पाणी सोडून द्यावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये।